ही महाराजांची मानसिकता बदलण्याच्या मागची एक ताकद होती, जी संबंध पुणेकरांच्या मनातून निर्माण करायची होती, ती बदलून टाकायची होती. हो, एक मराठी माणूस सुद्धा स्वराज्य निर्माण करू शकतात. आणि 14 वर्षाचा पोर जेव्हा महाराज पुण्याच्या जुडपा जंगलातून जमिनीवरून जेव्हा पाय घेऊन निघालं, तेव्हा असंख्य माणसं या पोराला येऊन भेटली, उभी राहिली आणि जिजाऊ साहेबांच्या प्रेरणेतून हे स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी संबंध माणसांपर्यंत ठेवण्याचं काम केलं. इतपत महाराष्ट्राच्या मानसिकतेला गुलाम करून ठेवलं होतं की दिवसा ढवळ्या महाराष्ट्रातल्या मुलींवर अत्याचार होत होते, रक्तपात होत होता, चालणाऱ्या मुलींना उचललं जात होतं. परंतु मराठ्यांच्या तलवारी तळपल्या नाही आपल्या बहिणींची, आया बहिणींची आबरू वाचवण्यासाठी. परंतु शिवाजी महाराज या संबंध पार्श्वभूमीवर उभे राहिले. महाराष्ट्राच्या मनामनातलं गुलामगिरीचं कार्य बाहेर काढण्यासाठी, ती मानसिकता बदलण्यासाठी त्यांनी तो नांगर हाती धरला आणि तळपती तलवार घेऊन या संबंध महाराष्ट्राच्या विरोधात उठणाऱ्या तलवारीच्या विरोधात एकमेव महाराज उभे राहिले. का होतं? काय कारण होतं? कारण ज्या कालखंडामध्ये फक्त इस्लामी आक्रमकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुस्थानच्या संबंध हिंदूंचं धर्म परिवर्तन करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी भाग पाडणाऱ्या संबंध आदिलशाहीच्या मुघलांच्या छातीवर बसून मराठ्यांचं एकमेव साम्राज्य निर्माण करण्यासाठी स्वराज्याच्या प्रेरणेनं छत्रपती महाराज प्रेरणादायी आणि प्रेरित झाले होते. का स्वराज्य निर्माण केलं? मराठी माणसाला, मराठी रयतेला आपलं वाटावं असं राज्य, ज्या ठिकाणी दोन घास सुखाचे खाता येईल, ज्या ठिकाणी मला मोकळा श्वास घेता येईल, त्या श्वासातून, त्या प्रेरणेतून, त्या रक्तातून उभं राहिलं महाराष्ट्रातलं हे मोठं स्वराज्य. त्या स्वराज्याची प्रेरणा घेऊन दिल्लीच्या तख्तापर्यंत मराठे पेशवे धावत सुटले. ज्या मराठ्याच्या जिस प्राचीर पर, लाल किले के प्राचीर पर जब भी भगवा लहराया तो मराठा अपनी करामत खेळतो. म्हणून मराठ्यांच्या मातीतल्या मराठ्यांच्या कणाकणातलं, मराठ्यांच्या रक्तातलं शूरवीरतेचं साक्ष म्हणजे मराठ्यांच्या तळपतात तेजस्वी इतिहास. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा महाराज उभे राहिले तेव्हा एक गोष्ट कटाक्षानं सांगावीशी वाटते. महाराजांनी भारतावर आक्रमण करणाऱ्या इस्लामी प्रजेला स्वीकारलाय. महाराजांनी हिंदू मतवादशाहीची स्थापना केली आहे. परंतु हे सगळं करत असताना आपण आणि तुम्ही आणि मी हे समजून घेतलं पाहिजे की इस्लामी आक्रमकांना महाराजांनी विरोध केला. इस्लामी प्रजेला महाराजांनी जरी स्वीकारलं असलं तरी इस्लाम मात्र स्वीकारला. आपण ज्या लोकांना आपले बनवून आपल्या संस्कृतीचा एक घटक केला आणि हे सगळं करत असताना ज्यांच्या तलवारी आपल्याच विरोधात उठल्या त्यांना संपवण्याचं काम महाराजांनी केलं. म्हणून आदिलशाही, कुतुबशाही आणि दिल्लीचे मोगल यांच्या विरुद्ध, याच्या तख्ताविरुद्ध महाराजांच्या तलवारी उठल्या. म्हणून महाराजांकडून काय शिकायचं तर ती प्रेरणा शिकायची. स्वदेश, स्वधर्म, स्वावलंबन आणि स्वाभिमानाची भावना प्रत्येक माणसाच्या मनामनात आजही घर करून ठेवते. ते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या मनात तेजस्वी आहे. कारण अजूनही 350 वर्षानंतर त्यांचा जो जागर आहे तो आजही तुमच्या मनात आहे. ती प्रेरणा त्यांच्याकडून आपल्याला घ्यायची. ज्या प्रेरणेने स्वराज्य उभं राहिलं आणि स्वराज्याच्या प्रेरणेच्या वाटचालीत फक्त एकमेव काम महाराजांनी नाही केलं. महाराजांना उद्योग फक्त 50 वर्ष आयुष्य मिळालं मित्रांनो. 15 वर्षाचा कालखंड, 15व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणाकडे घेऊन आणि त्याच्यावर नंतर उरलेली 35 वर्ष फक्त मोहिमेत गेली. 30 वर्ष महाराज फक्त अखंड संघर्ष करत होते. 5 वर्षाच्या काळात महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली आहे आणि असा कुशल प्रशासक संबंध हिंदुस्थानात उभा होणार नाही असं प्रशासन उभं केलं आहे. पुन्हा पुढे फक्त 5 वर्ष एवढंच केलं नाही महाराजांनी. अनेक काम महाराजांनी केले की महाराष्ट्राच्या मातीतल्या मनामनात एक स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली. आणि ज्या गोष्टीचे आपण प्रत्येक लोक ऍडिक्ट झालो, त्या इंग्रजीचं आक्रमण जे आज झालं, हा माईक, हा टेबल, हा पोडियम, सर, मॅडम, ब्लॅकबोर्ड, चॉक, या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त इंग्रजीत माहिती आहे. असं जे इंग्रजीचं आक्रमण आपल्या संस्कृतीवर झालं, वाटमुळे सर या ठिकाणी उपस्थित आहे, मला त्याची माफी मागून सांगतो की सर, भाषा ज्या पद्धतीनं संस्कृतीचा प्राण असते, तुमची आणि माझी संस्कृती काय आहे? मराठी संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आपण पायी गाव आणि या संस्कृतीचा प्राण काय आहे? भाषा. ती भाषा कोणती आहे? आपली मातृभाषा आणि ती भाषा आहे मराठी. या मराठीवर फारसी, अरबी भाषांचं जे आक्रमण झालेलं होतं, प्रत्येक मराठी भाषांमध्ये अरबी आणि फारसीचेच वर्ड होते, प्रत्येक शब्दकोश तसा होता. म्हणून महाराजांची दूरदृष्टी पहा किती मोठी आहे. महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंतेच्या नेतृत्वामध्ये रामचंद्र मात्यांना
जबाबदारी देऊन मराठी विश्वकोश शब्दकोश निर्माण केला. फारसी शब्दांना मराठी शब्द शोधण्याचं काम महाराजांनी केलंय आणि पहिल्यांदा भाषा शुद्धीकरणाचं काम आजपासून 350 वर्षापूर्वी माझ्या राजाने केलं. हा त्याचा ज्वलंत जाज्वल्य इतिहास तुमच्या माझ्या समोर उभा केला. आणि म्हणून महाराजांचं चरित्र तुमच्या माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून काय शिकलं पाहिजे तर हे शिकलं पाहिजे तुम्ही आणि मी सुद्धा महाराजांचं चरित्र कसं आहे. महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत असताना इथंच थांबत नाही. असंख्य असे प्रसंग महाराजांच्या आयुष्यातील आहे की जे तुम्हाला आणि मला मोठ्या प्रमाणात प्रेरणा देऊन जातात. त्या प्रेरणेत पुढे वाटचाल करत असताना महत्वपूर्ण सांगावंसं वाटतं. ज्या चारित्र्याची गोष्ट आज संपूर्ण हिंदुस्थानभर एका नव्या शिक्षण पद्धतीचा जन्म होता, ज्या मागे नैतिक मूल्यांची रुजवणूक आणि शिक्षण देण्याचं काम शिक्षण पद्धती करत आलेली आहे, त्या माग प्रत्येक शिक्षणामाग प्रत्येक बालकाच्या मनात चारित्र्य निर्मिती हा विषय आवर्जून सांगतात. कारण समजा जर का बालक विद्यार्थी चारित्र्यवान बनले तर भारत देश सुद्धा चारित्र्यवान होईल. आज तुम्हाला माहिती आहे 2-4 वर्षापूर्वी निर्भयासारखं प्रकरण दिल्लीत घडलं. काय म्हणजे स्त्री फक्त मध्ययुगीन सरंजामशाहीच्या कालखंडामध्ये स्त्री फक्त उपभोगाची वस्तू आहे. युद्धात पराभूत झालेल्या शत्रूंच्या स्त्रियांची रवानगी फक्त जनानखान्यात होती आणि फक्त तिचा उपभोग घेतला जात होता यासाठी फक्त स्त्री होती. महिला वर्गमूळ तुम्हाला माझ्या बहिणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन. माझे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी महाराजांच्या या विश्वातून या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपल्या बहिणीच्या रक्षणाची या ठिकाणी शपथ घेतली पाहिजे. अरे 350 वर्षापूर्वीची एकंदरीत परिस्थिती समजून घ्या. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मोगल महिला दिसल्या, मुली दिसल्या आणि मराठ्यांच्या दिसल्या की उचल दाट जनानखान्यात हे तिचा उपभोग. ही मानसिकता हजारो वर्षापासून चालत आलेली होती, ती तोडण्याचं काम पहिल्यांदा महाराजांनी केलं आहे. किल्ले कुलाबा जिंकून घेत असताना कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या आधी सापडती आहे. महाराजांनी साम्राज्य विस्ताराची भूमिका हातात घेतली. सागरावर आपलं अखंड वर्चस्व असावं म्हणून घराबात बांधली, आरमार उभं केलं आणि कल्याणच्या या आदिलशाही राजदरबारातील या सुभेदाराचा प्रचंड त्रास मराठ्यांना होता. आबाजी सोनदेवांवर जबाबदारी टाकण्यात आली. आबाजी सोनदेवांनी चाल केली, आरमारांनी कल्याण पाडलं, कल्याणचा सागरी किल्ला जिंकून घेतला. या ठिकाणी असणारा कल्याणचा सुभेदार मुल्लाजी अहमद त्याची चांगली सुंदर लावण्यवती सून आबाजी सोनदेवाच्या हातात पडली. महाराजांनी मोहिमा दिलेल्या होत्या. मिळालेली प्रत्येक वस्तू ही महाराजांसमोर सादर करावी असं ठरलेलं होतं. एवढी सुंदर स्त्री दिसली आणि मध्ययुगीन कालखंडातल्या सरंजामशाहीची एकंदरीत मानसिकता अशी होती, स्त्री दिसली की ती राजा ठेवून घेत होता. वाचला इतिहास, वाचलाय ना. राजासाठी ती भेट म्हणून पाठवली जायची. सगळ्यात सुंदर स्त्री, बाकीच्या स्त्री असं पाठवून घेतल्या जायच्या. पण प्रश्न असा आहे बघा, आईचे संस्कार बघा महाराष्ट्रात कसे आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती संबंध भारतामध्ये का बरं सर्वोत्तम मानली जाते ते या संस्कारांसाठी मानली जाते. ज्या जाज्वल्य देशाभिमान घेऊन आणि संस्कारांची नैतिक मूल्य घेऊन जिजामाया साहेबांच्या उदरातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, तो पोरगा चरित्र घेऊन निर्माण झाला होता, चरित्र घेऊन जन्माला आला होता. मुल्लाजी अहमदाची ती सून आबाजी सोनदेवाने कामगिरी फत्ते केल्यानंतर जेव्हा महाराजांच्या पुढ्यात पेश केली तेव्हा महाराजांनी काय म्हणावं, उचल आणि टाक जमान करा. नाही मित्रांनो, महाराजांनी मानेदारपणे उत्तर दिलं आणि सगळ्यात पहिले काम केलं. आबाजींना सोनदेवांना वाटले तर मला मोठी बक्षिशी मिळणार, राजे खुश होणार. पण तो जिजाबाई साहेबांचा पुत्र होता, चारित्र्यवान पुत्र होता. त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात पहिले आबाजी सोनदेवांना पटकारलं आणि या कल्याणच्या सुभेदारीवर मिळालेला विजय हा जो नशा आबाजी सोनदेवाच्या डोक्यात फिरला होता तो धाडकन जमिनीवर कोसळला. आणि त्या स्त्रीच्या समोर उभं राहून महाराजांनी म्हटलं की आपल्यासारखी आमची आई असती तर आम्ही किती सुंदर असतो. पण स्त्रीला आई समान मानणारा पहिला राजा मराठ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मातीतून निर्माण झालाय तुमचा आणि माझं सौभाग्य. म्हणून ते चारित्र्याची प्रेरणा तुम्ही आणि मी घेतली पाहिजे. देशाला परमवैभवाकडे नेण्यासाठी, नैतिक मूल्यांची रुजवणूक येणाऱ्या पिढीपर्यंत करण्यासाठी महाराजांचे चरित्र तुम्ही आणि मी समजून घेणं गरजेचं आहे. काय शिकलं पाहिजे रे शिवचरित्रातून, तर हे शिकलं पाहिजे. हा बाणेदारपणा शिकला पाहिजे, तेजस्वीपणा शिकला पाहिजे, निर्धड्या छातीनिशी लढण्याची ताकद मनात असली पाहिजे. आणि असा शत्रू जो शत्रू कधी
अपयशी झाला नाही.